हॅलो विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन क्लासेसवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण कर्मवीर भाऊराव पाटील युनिव्हर्सिटी सातारा तर इथे PhD प्रवेश परीक्षासाठी ॲप्लिकेशन रिलीज झालेले आहे। तर त्याबाबतच आपण पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। जसं की सब्जेक्ट 19 सब्जेक्टमध्ये इथे PhD ॲप्लिकेशन करू शकता तुम्ही। 160+ सीट अवेलेबल आहे। तर याची पूर्ण डिटेल कोणकोणते सब्जेक्ट अवेलेबल आहे, त्याच्यानंतर फीज काय असणार आहे, त्याच्यानंतर तुमची एग्जाम कधी होणार आहे, ते सगळी माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। जर तुमचा नेट सेट नसेल तरी तुम्ही इथे PhDला ॲप्लिकेशन करू शकतात। तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपण ऑफिशियल जे आहे नोटीस आहे त्यावरती जाऊया। तर इथे बघू शकता तुम्ही 2024-25 साठी इथे ॲप्लिकेशन रिलीज झालेले आहे आणि त्याची इम्पॉर्टंट डेट्स आपण एकदा बघून घेऊया। तर ॲप्लिकेशन जे आहे 1 तारखेपासून स्टार्ट झालेले आहे आणि 15 तारखेपर्यंत तुम्ही ॲप्लिकेशन करू शकतात। ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे तुम्हाला, ते कुठे करायचं आहे ते पण आपण बघून घेऊया। तर फीज काय असणार आहे, जनरल कॅटेगरीवाल्यांसाठी 1500 रुपये फीज आहे। त्याच्यानंतर रिझर्व कॅटेगरी SC ST OBC EWS जे कॅन्डिडेट आहे तर त्यांच्यासाठी 1000 रुपये फीज आहे। आणि एक्झाम सेंटर कुठे असणार आहे, साताऱ्यामध्येच असणार आहे। आणि एंट्रन्स टेस्ट जे आहे यांनी खूप लवकर घेतलं आहे। तर इथे बघू शकता तुम्ही 29 सप्टेंबरला इथे तुमची एक्झाम पण होणार आहे। तर खूप कमी वेळ बाकी आहे तुमच्याकडे, तर तुम्ही ॲप्लिकेशन करा आणि तुमच्या तयारीला लागा। त्याच्यानंतर त्याचा एक्झाम पॅटर्न काय असणार आहे ते आपण बघून घेऊया। 2 स्टेज असतात PhDला, जसं की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे। आधी तर तुमची एक्झाम होते, हे 100 मार्काची एक्झाम होणार आहे। MCQज असणार आहे, पूर्ण MCQज असणार आहे तुमचे। त्याच्यानंतर इंटरव्ह्यू होईल, जे विद्यार्थी क्वालिफाईड होतात तर त्यांना इंटरव्ह्यूसाठी बोलवतात आणि त्याच्यानंतर तुमचा जे आहे प्रोसिजर होते ॲडमिशनची। तर इथे बघू शकता तुम्ही एंट्रन्स टेस्ट जे आहे हे 2 पार्टमध्ये होणार आहे। त्याच्यानंतर इंटरव्ह्यू होतो तुमचा एक्झाम झाल्यानंतर। रिसर्च मेथडॉलॉजीचे 25 क्वेश्चन विचारणार आहे तुम्हाला, 2 मार्काला 1 क्वेश्चन असणार आहे। तर 50 मार्क रिसर्च मेथडॉलॉजीचे आणि सब्जेक्ट स्पेसिफिक म्हणजे माझा सब्जेक्ट जे आहे मॅनेजमेंट आहे, तर मला 25 क्वेश्चन मॅनेजमेंटमधून विचारणार आहे आणि 50 मार्काला असणार आहे। तर टोटल त्याचे 50 क्वेश्चन असणार आहे आणि 100 मार्काला तुमची पूर्ण एक्झाम असणार आहे। आणि इथे 90 मिनिट तुम्हाला भेटणार आहे, म्हणजे 1.5 तास तुम्हाला एक्झामला भेटणार आहे इथे। तर अशा प्रकारे तुमची एक्झाम होणार आहे। तर इथे बघू शकता तुम्ही, इथे पासिंगसाठी तुम्हाला 50% लागतात, म्हणजे जनरल कॅटेगरीवाल्यांसाठी 50% आहे आणि रिझर्व कॅटेगरीसाठी इथे 45% आहे रिझर्व कॅटेगरी। SC ST OBC EWS कॅटेगरीवाले जे स्टुडंट आहे तर त्यांच्यासाठी 45 जरी मार्क त्यांनी पाडले 100 पैकी तर ते क्वालिफाईड होऊन जातात। आणि इथे हे एक चांगली गोष्ट आहे की इथे निगेटिव्ह मार्किंग नाही आहे, तुमचा क्वेश्चन चुकला तर तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग नाही आहे। तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो तुमचं हे क्वालिफाईंग क्रायटेरिया आहे। आणि यासाठीच आपल्याकडे ग्लोबल ऑनलाईन मध्ये आपण न्यू बॅच स्टार्ट केलेली आहे। तर रिसर्च मेथडॉलॉजी जे की 50 मार्काला तुम्हाला विचारणार आहे, 50 मार्काला तुम्हाला रिसर्च मेथडॉलॉजी येणार आहे। तर तुम्ही आमचा कोर्स जॉईन केलं तर आम्ही 100% तुम्हाला सांगतो तुम्हाला यामध्ये खूप फायदा होणार आहे रिसर्च मेथडॉलॉजीसाठी। तर यामध्ये तुम्हाला डेली लाईव्ह लेक्चर होणार आहे, फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर तुमचे 29 तारखेपर्यंत आम्ही, म्हणजे 29 नाही 27-28 तारखेपर्यंतच तुमचा पूर्ण सिलेबस आम्ही कवर करणार। त्याच्यानंतर 10 टेस्ट सिरीज तुम्हाला भेटणार आहे, यामध्ये डिस्क्रिप्टिव्ह नोट्स पण अवेलेबल आहे। त्याच्यानंतर तुम्हाला रिव्हिजन PDF भेटणार आहे MCQजची। हे जे कोर्स आहे हे मराठी, हिंदी आणि इंग्लिशमध्ये अवेलेबल आहे, हे तिन्ही लँग्वेजमध्ये अवेलेबल आहे आपल्याकडे। आणि जे लाईव्ह लेक्चर होणार आहे तुमचे तर ते मराठी आणि इंग्लिशमध्ये होणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो याची जी फीज आहे ते फक्त 799 रुपये फीज ठेवलेली आहे। या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करा किंवा कॉल पण करू शकतात आणि कोर्सला लगेच जॉईन करा, कारण की तुमच्याकडे खूप वेळ कमी आहे। आणि रिसर्च मेथडॉलॉजी हे स्कोरिंग सब्जेक्ट असतो तुमचा। तर अशा प्रकारे आम्ही सगळी तयारी तुमची जी आहे पूर्ण तयारी तुमची करून घेतो आम्ही। तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे हे रिसर्च मेथडॉलॉजीचा कोर्स आहे।
त्याच्यानंतर पेपर सेकंडचे पण स्टडी मटेरियल तुम्हाला भेटणार आहे इथे 4000+ MCQs आणि त्याच्यासोबत डिस्क्रिप्टिव्ह नोट्स पण भेटणार आहे, जसं की मॅनेजमेंट, इकॉनॉमिक्स, कम्प्युटर सायन्स, कॉमर्स, हिस्ट्री, हे सगळे सिलेबस जे आहे अवेलेबल आहे, फुल सिलेबस नोट्स आणि MCQs. तर विद्यार्थी मित्रांची फीज आहे 999 फीज आहे आणि तुम्ही पेपर 1 पेपर 2 दोन्ही घेतले तर तुम्हाला अजून पण डिस्काउंट इथे देण्यात येणार आहे. तर या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला लगेच जॉईन करा, कारण की तुमच्याकडे वेळ खूपच कमी आहे. फक्त 25 दिवस बाकी आहे तुमच्याकडे आणि 25 दिवसात तुमचा पूर्ण सिलेबस आम्ही कव्हर करणार आहे रिसर्च मेथडॉलॉजीचा आणि यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होणार आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला किती मार्क पाडायचे इथे? फक्त 50 मार्क पाडायचे तुम्हाला जनरल कॅटेगरीवाल्यांसाठी आणि 45 कॅटेगरीवाल्यांसाठी. तर तुम्ही जर तुम्ही विद्यार्थी मित्रांनो रिसर्च मॅथडॉलॉजीमध्ये जास्त स्कोर केला आणि तुमच्या सब्जेक्टमध्ये थोडं कमी पण आलं तुम्हाला स्कोर, तरी इथे क्वालिफाईड तुम्ही होऊन जातात. त्याच्यानंतर इथे सिलेक्शन होणार तुमचा, त्याच्यानंतर इंटरव्ह्यू होणार. तर इथे बघू शकता तुम्ही 70% जे आहे ते टेस्टला, म्हणजे एंट्रन्स टेस्ट जे आहे त्याला 70% कन्सिडर करतात आणि 30%चा तुमचा इंटरव्ह्यू व्हायवा होतो. त्याच्यानंतर तुमची जे आहे ॲप्लिकेशन PhDचं ॲडमिशन होतो त्यानंतर. त्याच्यानंतर एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असणार आहे तुमचा? तर मास्टर डिग्रीमध्ये तुम्हाला 55% पाहिजे ओपनवाल्यांसाठी, म्हणजे जे जनरल कॅटेगरीचे स्टुडंट आहे तर त्यांना 55% पाहिजे आणि 5% रिलॅक्सेशन असतो, म्हणजे 50% जरी असले SC ST VJNT NTB NTC, त्याच्यानंतर OBC SEBC, त्याच्यानंतर EWS, त्याच्यानंतर डिफरंट एबल कॅन्डिडेट ॲज पर पॉलिसीज. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला 5%चा इथे रिलॅक्सेशन भेटणार आहे. आणि मास्टर डिग्रीमध्ये जे आहे 4 इयरची मास्टर डिग्री ज्यांची असते तर त्यांच्यासाठी 75% पाहिजे आणि 5% परत SC ST कॅन्डिडेट जे आहे OBC SEBC जे कॅन्डिडेट आहे तर त्यांना 5%चा रिलॅक्सेशन भेटतो. तर अशा प्रकारे हे एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे. आणि तुम्ही जर फायनल सेमिस्टरला असाल तरी तुम्ही इथे जे आहे ॲप्लिकेशन करू शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे तुमचं जे आहे हे एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे. आणि इथे MPhil स्लेट सेट गेट व्हॅलिड स्कोर असेल तुम्हाला तर इथे 7 मार्क तुम्हाला भेटणार आहे त्याचे. त्याच्यानंतर इम्पॉर्टंट अपडेट्स, इम्पॉर्टंट नोट्स आहे, इथे जाऊन तुम्ही ॲप्लिकेशन करू शकतात. मी तुम्हाला ते पण लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तिथे जाऊन तुम्ही डायरेक्टली भरू शकतात. मी तुम्हाला ऑनलाईन पण दाखवतो ते. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपलं महत्त्वाचं म्हणजे सब्जेक्ट आणि इथे जे आहे टोटल सीट आणि इथे डिवाईड करून त्यांनी सांगितलं आहे. तर इथे तुम्हाला अंदाज लागू शकतो तुमचा किती कॉम्पिटिशन इथे असणार आहे. तर प्रोग्राम, त्याच्यानंतर टोटल सीट इनटेक आणि कॅटेगरी वाईज SC ST OBC EWS SEBC, तर यांचं पण जे आहे आत्ता जे मराठा आरक्षण लागू झालेलं आहे तर त्यांच्यासाठी एक अलग कोटा इथे आलेला आहे. त्याच्यानंतर जनरल कॅटेगरीवाल्यांसाठी पण अवेलेबल आहे. तर इथे बघू शकता तुम्ही बायोटेक्नॉलॉजीसाठी 4 जागा आहे आणि SC साठी 1, त्याच्यानंतर ANT साठी 1 आहे आणि SEBC साठी 1 आणि जनरलसाठी 1. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचा फॉर्म या प्रकारे इथे अप्लाय करू शकतात. आता OBCचे जे कॅन्डिडेट आहे ते ओपनमध्ये पण भरू शकतात, तर ओपनमध्ये त्यांनी भरून टाका इकडे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो बायोटेक्नॉलॉजीचा हे आपण एक बघितलं. तर तुम्ही सगळे जे आहे सब्जेक्ट इथे बघू शकतात. आपण डायरेक्टली टोटल किती आहे आणि तुमची कॅटेगरी वगैरे काय आहे ते तुम्ही स्वतः बघा. तर बिझनेस इकॉनॉमिक्ससाठी 2 जागा आहे, केमिस्ट्रीसाठी 5 जागा आहे, कॉमर्ससाठी 4 आहे, कॉम्प्युटर सायन्स 4, इकॉनॉमिक्स 4, इलेक्ट्रॉनिक 4, इंग्लिशसाठी 6 जागा आहे, जॉग्राफी 11 जागा, हिंदी 4 जागा, हिस्ट्री इथे 6 जागा आहे. त्याच्यानंतर इथे मराठीसाठी 4 जागा आहे, फिजिक्ससाठी 2, पॉलिटिकल सायन्स 6, सायकोलॉजी 2, सोशिओलॉजीसाठी 4 आहे,
त्याच्यानंतर स्टॅटिक्ससाठी इथे जे आहे 4 जागा आहे, झूलॉजीसाठी 5 आहे आणि बॉटनीसाठी इथे जे आहे 2 जागा. तर अशा प्रकारे इथे 84 जागा आहे आणि विद्यार्थी मित्रांनो हे जागा वाढू पण शकतात. तर अशा प्रकारे यांनी जागा वगैरे इथे दिलेल्या आहे आणि तुमचं जे कुठे तुम्हाला ॲप्लाय करायचे ते पण आपण एकदा बघून घेऊया. तर इथे बघू शकता तुम्ही, हे जी ऑफिशियल वेबसाईट आहे KBP युनिव्हर्सिटीची जी आहे, हे ऑफिशियल वेबसाईट आहे. इथे तुम्हाला यायचं आहे आणि तुम्ही खाली स्क्रोल केलं तर इथे हे नोटिफिकेशन येईल, PhD एंट्रन्स टेस्ट फॉर रजिस्ट्रेशन, क्लिक हिअर. तर इथे तुम्ही क्लिक केलं तर डायरेक्टली तुम्ही रजिस्ट्रेशन पेजवरती जाणार आहे आणि इथे तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन करून रजिस्ट्रेशन करायचं आहे. तर याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. तर तुम्ही इथे जे आहे ॲप्लिकेशन डायरेक्टली खाली लिंकवर जाऊन तिथे करू शकतात. तर अशा प्रकारे हे चांगली युनिव्हर्सिटी आहे. ज्यांना कोणाला इथे PhD करायची आहे सिरियसली, तर इथे ते PhD करू शकतात. तर अशा प्रकारे आपली अपडेट होती. तुम्हाला आवडला असेल अपडेट तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा.